बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी आता धाराशिव शहरात आहे आणि इथं मनोज दादा जरांगे यांची आता इथं सभा होणार आहे। शांतता रॅली आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहे। इथं आयोजक आहेत आपल्या सोबत, मराठा बांधव या ठिकाणी काही सहभागी झालेले आहेत, या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। काय सांगाल बरं, कुठून आले तुम्ही? कुठून आले? आम्ही धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून आलेलो आहोत। हे सगळे समाज बांधव वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले आहेत आणि आज मनोज दादांची संवाद रॅली आहे। गेली अनेक दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादांचा हा जो लढा आहे राज्यभर चालतो आहे, परंतु सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही। सगळे सोयरेचा कायदा पारित केलेला नाही, त्यामुळे मराठा समाजाला एससीबीसी मध्ये दिलेलं जे आरक्षण आहे ते घटनात्मक चौकटीमध्ये टिकणार नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजावर होणारा अन्याय जर वाचवायचा असेल तर सगळे सोयरेची मागणी सरकारनं मान्य केली पाहिजे। त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातून 50% आतील घटनेच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे। या भूमिकेतून समाजाची जनजागृती व्हावी, त्यांच्याशी संवाद साधला जावा आणि समाजामध्ये शांतता नांदावी या अनुषंगानं मनोज दादा आज धाराशिव नगरीमध्ये दाखल होत आहेत आणि याच ठिकाणी जिल्ह्यातील त्याचबरोबर सोलापूर लातूर जिल्ह्यातील अनेक समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी, अंदाजे 2 लाखाहून अधिक समाज बांधव। काय संदेश असेल तुमचा आता या रॅलीमधून येणाऱ्या लोकांना? या रॅलीमध्ये लोकांना एकच संदेश आहे की आपण कुणावर अन्याय करणार नाही। आपली जी न्यायाची भूमिका आहे ती मनोज दादांनी मांडलेली आहे। त्या अनुषंगाने आपण या रॅलीचा भाग बनून आपण मनोज दादांनी जे नेतृत्व दिलेलं आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं मनोज दादांना अभिप्रेत असणारा जो काही लढ्याचा भाग आहे की ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे, त्या अनुषंगानं ह्या पुढील काळामध्ये देखील समाज बांधवांना या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मनोज दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं। आता इथं मनोज जरांगे पाटलाचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे शहरामध्ये। इकडे सभा होणार आहे आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी पण त्यांचं आगमन होणार आहे। काही कार्यकर्ते पण उभारलेले आहेत तिथं। हे काय तुमच्या हातामध्ये, काय नाव काय तुमचं? माझं नाव मेसा जयकुमार जानराव, मी भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। आणि आज धाराशिवमध्ये जे बाबासाहेबांनी घटना दिलेली त्याच्यामध्ये जे ओबीसी आरक्षणसाठी बाबासाहेबांनी जे कायदेमंत्री असताना ओबीसी आरक्षणसाठी जे राजीनामा दिला होता, त्या अनुषंगाने बाबासाहेबाच्या ज्या घटनेमध्ये आम्ही आरक्षणाची गोष्ट बोलत होतो त्या आरक्षणाला घेऊन जे मनोज जरांगे पाटील दादा यांनी आज पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण राज्यभर देशभर जे आरक्षणाचं हत्यार उपसलेलं आहे, त्या हत्यारासाठी आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं, आम्हाला जे मागासवर्गीय म्हणून ज्याला बाबासाहेबाला जे आरक्षण दिलं त्या आरक्षण जनकाचा आम्ही मनोज दादा जरांगे यांना फोटो देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करणार आहोत। आणि जे काय मागासवर्गीय आरक्षणाचे जनक होते त्यांच्या सुद्धा आम्ही पायी आहोत आणि मनोज दादा जरांगेच्या सोबत पूर्ण दलित समाज व दलित समाजाच्या चळवळी जेवढे बी असतील तेवढे आम्ही त्यांच्या सोबत आहेत। बघा इथं आणखी काही कार्यकर्ते आहेत। कुठून आले तुम्ही? काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव आनंद काशीद, मी बार्शीचा मनोज दादांचा कार्यकर्ता आहे। मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्याची आज शांतता रॅली धाराशिवमध्ये आहे। आज या धाराशिव नगरीमधून आमचं सरकारला सांगणं आहे, मराठा समाजाच्या हक्काचं असणारं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आमचं आरक्षण द्या, अन्यथा या कालच्या लोकसभेला तुम्हाला आम्ही मराठ्यांनी ट्रेलर दाखवलेला, येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज, बौद्ध समाज, मुस्लिम समाज आणि ओबीसी गाव खेड्यातला समाज, सगळे समाज आम्ही सगळे मिळून येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला पिक्चर दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण मराठा समाजाच्या हक्काचं असणारं आरक्षण तुम्ही देण्यासाठी जर सातत्यानं तुमच्या राजकारणापायी मराठ्यांच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणार असाल तर तुमच्या राजकारणाचा आणि तुमच्या सत्तेचा खेळखंडोबा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही। हा या धाराशिव नगरीमधून मराठ्यांचा तुम्हाला इशारा आहे, लक्षात ठेवा। किती लोक आले तुम्ही? आज आमच्या बार्शी तालुक्यातून जवळपास 20,000 बांधव आज या शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेत। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीनं जरांगे पाटील मराठा समाजाला सांगतील त्या पद्धतीचे आंदोलन आणि त्या पद्धतीनं मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे। कालच्या लोकसभेला दादांनी कुणाचं नाव घेतलं नाही आणि फक्त सांगितलं ज्याला पाडायचं त्याला असं पाडा की त्याला 5 पिढ्या परत उभं राहायची तलफ होणार नाही। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी काम केलंय आणि उद्याच्या विधानसभेला दादांनी सांगितलेलं आहे आम्ही नाव घेऊन पाडू
जर ज्या ज्या लोकांचं मनोजदादा नाव घेतील आणि पाडा म्हणतील त्यांना डिपॉझिट सुद्धा माघारी आणायला जायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवी त्यांनी. म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि अशी आमची सरकारला या निमित्तानं विनंती आहे. तुम्ही कुठून आले? आम्ही बार्शीहून आलोय. आताच आमचे मराठा योद्धा नेते बार्शीचे सन्माननीय आनंदजी काशी साहेब यांनी आता त्यांचं जे मनोगत व्यक्त केलंय, मी अभिमानानं सांगू शकतो की आम्ही बार्शीहून आलोय. मनोजदादांचं उपोषण ज्या दिवशी अंतरवाली सराटीमध्ये बसतं त्याच दिवशी बरोबर बार्शीमध्ये तहसीलच्या समोर आमचे बार्शीचे मराठा योद्धा सन्मान्य आनंदजी काशी सर त्या ठिकाणी उपोषणाला बसतात. आणि जोपर्यंत अंतरवाली सराटी इथून पत्रकार परिषदेमध्ये जोपर्यंत आम्हाला मेसेज मिळत नाही तोपर्यंत दादाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आमचे आनंद काशीत त्या ठिकाणी उपोषण करतात. आणि बार्शी तालुक्यातला सर्व माझ्यासहित समाज बांधव अतिशय नम्रपणे त्यांना सहकार्य करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो एल्गार चालू आहे दादांच्या शांती मोर्चाच्या माध्यमातून, याचं मी एकच वर्णन करू शकतो. मी सामाजिक कार्यही करतोय. अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन माझी व्याख्यानं भाषणं झालेली आहेत. परंतु आता आज इथं आलो तुम्ही, आज काय काम आहे? आज दादांना साथ देण्यासाठी आणि 13 लोक आले तर साधारणपणे 20,000च्या पुढं बार्शीतले मराठा बांधव या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत. काही तरुण मंडळी पण आहेत अजून ते जरा होय. काय सांगशील बरं? काय नाव आहे तुझं? नंदकुमार गोपने. पुढे ये ना, तसं लाजू नको. व्यवस्थित टीव्हीला असते, टीव्हीला असते. हा, बोल. काय इथं किती वेळ आता सभा कोणाची होणार आहे? किती लोक आला होते? मनोजदादा जरांगे यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे. त्यांना साथ देण्यासाठी सोनेगावातून बहुसंख्येनं आलेला आहोत. जवळपास सर्व 12 बलुतेदार समाज आलेला आहे. 200 माणसं आलेले आहेत जवळपास. त्या ग्रामीण भागात काय चाललंय सतत दाखवत असतो. मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि इथं मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये इथं वाजत गाजत आता मराठा बांधव आलेले आहेत. थोडं आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नेमकं इथं आता कुठले आहेत, काय यांची आता हलकी वाजवत त्याने या रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत. आपल्या सोबत काय बांधव आहेत, काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? विषमुराजी देशमुख. तुमच्याकडे कॅमेरा चालू आहे, आपला कॅमेरा चालू आहे. काय नाव काय तुमचं? माझं नाव शंभूराजी देशमुख. मी इथून आलोय, भूम तालुका. आणि आमचं म्हणणं फक्त एकच आहे की आम्हाला 50% आतमधून आरक्षण मिळालं पाहिजे. आणि जोपर्यंत जरांगे पाटील जोपर्यंत जे निर्णय घेतील, जरांगे पाटलाच्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे समर्थ आहेत. जरांगे पाटला तुम्ही पण आमच्याबरोबर इकडे आपला कॅमेरा चालू आहे. बोला, तुम्ही बोला. जाऊ द्या. बोला बोला. आम्ही काय राहिले आता रॅलीत? किती कसं सहभाग आहे? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा जीव गेला तरी परवानगी नाही. काय म्हणले? हे जी सरकार आहे, ही सरकार घोडे बाजार करतय. घोडे बाजार करून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही घोडे बाजार करतात आणि आम्हाला टप्प्याटप्प्यात नुसतं काम करते. तर आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत 100%. आणि ह्यांचं सरकार पाडणार. 288 ह्यांचे आमदार पाडणार म्हणजे पाडणार. 100%. इथं आता मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार आहे आणि या रॅलीमध्ये सहभागी नागरिक होते. मी तुम्हाला त्याची प्रतिक्रिया दाखवते. तुझं काय लगीन करायचं का? बोल. हा, काय नाव तुझं? रोहन माने, कुठून आला तू? सोनेगाव आलेलो आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा आहे, त्यामुळे आम्ही समधी सहकार्य झालेलो आहोत. सोनेगाव मध्ये बांधव आलेले आहेत. जवळपास आमच्या गावात 200-300 लोक आलेले आहेत सगळे. काय नेमकं मागण्या काय व्हायला पाहिजे? काय ओबीसीतून आरक्षण भेटण्यासाठी सर्व शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. नेमकं काय व्हायला पाहिजे असं वाटतं? ही रॅली शांततेत पार पडली पाहिजे आणि आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे हे सरकारला विनंती करतो. अरे पोपटासारखं बोलतोय तू तर. होय, कुठून आले तुम्ही? आम्ही कंडारी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. मनोजदादा जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे. किती लोक आलेत तुम्ही? आम्ही कंडारी म्हणून 400 जण आलेलो आहे. बघा, इथं मनोज जरांगे पाटील यांची आता ते शांतता रॅली निघणार आहे आणि या रॅलीमध्ये नागरिक आलेले आहेत. ज्या ठिकाणून आले आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.